विद्यार्थी मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण सेतू अभ्यासक्रम अंतर्गत स्वाध्याय क्रमांक 24 यावर चर्चा करणार आहोत. तर सेतू अभ्यासक्रम स्वाध्याय क्रमांक 24 हा दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकावर आधारित आहे. दोन चलातील रेषीय समीकरणे. तर स्वाध्याय क्रमांक 24मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील उदाहरणे समीकरण रूपात लिहून प्रत्येकी 5 उकली काढा. याचा अर्थ प्रत्येक उदाहरणासाठी तुम्ही अगोदर दोन चलातील समीकरण लिहायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक समीकरणासाठी किमान 5 उकली शोधायच्यात. म्हणजे त्या समीकरणाचं समाधान करणाऱ्या x आणि yच्या 5 व्हॅल्यू किंवा 5 किमती तुम्ही लिहिणार आहात. तर पाहू पहिला प्रश्न. ज्या दोन संख्येची बेरीज 21 आहे अशा संख्या शोधा. दोन संख्येची बेरीज 21 आहे. तर आता दोन चलातील रेषीय समीकरण तयार करण्यासाठी आपण यातली एक संख्या x गृहीत धरू आणि दुसरी संख्या y. x आणि y या दोन संख्येची बेरीज 21 आहे म्हणतात आणि म्हणून x अधिक y बरोबर 21 हे असेल दोन चलातील रेषीय समीकरण. परत एकदा पहा, x अधिक y बरोबर 21, x प्लस y इज इक्वल टू 21 हे असेल दोन चलातील रेषीय समीकरण. आता याच्या वेगवेगळ्या उकली सुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे अशा दोन संख्या ज्यांची बेरीज 21 असेल तर मग त्यात तुम्ही 20,1 ही एक उकल सांगू शकता, कारण 20 आणि 1 या दोन संख्येची बेरीज 21 होते. याच्याशिवाय 19 आणि 2 यांची बेरीजसुद्धा 21 होते. 18 आणि 3 सुद्धा 21 होतात. 17 आणि 4 हे सुद्धा 21 होतात. किंवा 16 आणि 5 सुद्धा 21 होतात. 15 आणि 6 हे सुद्धा 21 होतात. 16 आणि 5 हे सुद्धा 21 होतात. तर अशा असंख्य उकली तुम्ही सांगू शकता. याला काही मर्यादा नाही. या समीकरणाच्या असंख्य उकली आहेत. तर याच्याशिवाय काही तुम्हाला उकली सांगता येतील, जसं की 22 आणि -1 यांची बेरीजसुद्धा 21 येते. 22 आणि -1 म्हणजे 22, -1 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. याच्याशिवाय 23 आणि -2 यांची बेरीजसुद्धा 21 येते. किंवा 24 आणि -3 यांची बेरीजसुद्धा 21 येते. तर अशा कितीतरी उकली तुम्ही सांगू शकता. दुसरा प्रश्न पहा. ज्या दोन संख्येची बेरीज 16 आहे अशा संख्या शोधा. परत आपण पहिली संख्या x, दुसरी संख्या y असं गृहीत धरू शकता आणि म्हणून दोन चलातील रेषीय समीकरण होईल x अधिक y बरोबर 16. x अधिक y बरोबर 16 हे असेल दुसऱ्या प्रश्नासाठी दोन चलातील रेषीय समीकरण x अधिक y बरोबर 16. आता याच्या वेगवेगळ्या उकली. तर आता अशा दोन संख्या ज्यांची बेरीज 16 असेल, 0 आणि 16 ही सुद्धा एक उकल सांगू शकता तुम्ही, कारण 0 आणि 16 हे 16 होतात. एखाद्यानं पहिली संख्या 1 घेतली आणि दुसरी 15 घेतली, 1 आणि 15 ही सुद्धा एक उकल आहे. एखाद्यानं पहिली संख्या 2 घेतली आणि दुसरी संख्या 14 घेतली,
म्हणजे 2 आणि 14 ही सुद्धा याची उकल आहे. एखाद्यानं पहिली संख्या 3 घेतली आणि दुसरी संख्या 13 घेतली तर ही सुद्धा याची उकल होऊ शकते. एखाद्यानं पहिली संख्या 4 घेतली आणि दुसरी 12 घेतली तर ही सुद्धा उकल आहे. एखाद्यानं पहिली संख्या 5 घेतली आणि दुसरी संख्या 11 घेतली तर 5 आणि 11 हे सुद्धा 16 होतात, म्हणून ही सुद्धा उकल आहे. पहिली 6 घेतली आणि दुसरी 10 घेतली तर हे सुद्धा 16 होतात. किंवा आता एखाद्यानं पहिली संख्या 17 घेतली आणि दुसरी संख्या ऋण 1 घेतली. 17 आणि ऋण 1 यांची बेरीज सुद्धा 16 येते आणि म्हणून 17 आणि ऋण 1 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. किंवा 18 आणि ऋण 2, 18 आणि ऋण 2 हे सुद्धा 16 होतात आणि म्हणून 18 आणि ऋण 2 ही सुद्धा या समीकरणाची उकल होऊ शकते. तर अशा असंख्य उकली तुम्ही सांगू शकता. तिसरा प्रश्न पहा. ज्या 2 संख्यांची वजाबाकी 25 आहे अशा संख्या शोधा. परत आपण पहिल्या संख्येसाठी x गृहीत धरू शकता आणि दुसऱ्या संख्येसाठी y गृहीत धरू शकता. पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y, किंवा इथं मोठी संख्या x आणि लहान संख्या y असं जर गृहीत धरलं तर जास्त संयुक्तिक होईल. म्हणून मोठी संख्या x, लहान संख्या y, आणि म्हणून समीकरण तयार होईल x वजा y बरोबर 25. x वजा y बरोबर 25 हे असेल 2 चलातील रेषीय समीकरण. आता एक्सच्या वेगवेगळ्या किमती, x आणि yच्या वेगवेगळ्या किमती ठेवून तुम्ही याच्या उकली ठरवू शकता. जसं की एखाद्यानं एक्सची किंमत 26 घेतली आणि yची 1 घेतली. 26 वजा 1 बरोबर 25 येतात. म्हणजे 26 आणि 1 ही एक उकल आहे. दुसऱ्यानं एक्सची किंमत 27 घेतली आणि yची 2 घेतली. 27 वजा 2 हे 25 होतात. म्हणून 27, 2 ही सुद्धा याची उकल होऊ शकते. एखाद्यानं 28 घेतली, एक्सची किंमत 28 घेतली आणि yची किंमत 3 घेतली. 28 वजा 3 25 होतात. म्हणजे 28 आणि 3 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. एखाद्यानं एक्सची किंमत 30 घेतली आणि yची 5 घेतली. 30 वजा 5 25 येतात. म्हणून 30, 5 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. याच्याशिवाय तुम्ही काही ऋण संख्या घेऊन सुद्धा या समीकरणाच्या उकली तयार करू शकता. जसे की एखाद्यानं पहिली संख्या 24 घेतली आणि 24 मधून वजा 1 ही संख्या वजा केली. 24 मधून ऋण 1 ही संख्या वजा केली तर ही वजाबाकी 25 येते. म्हणजेच 24 आणि वजा 1 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. एखाद्यानं पहिली संख्या 23 घेतली आणि दुसरी संख्या ऋण 2 घेतली आणि यांची वजाबाकी केली. म्हणजेच 23 वजा कंसात वजा 2. तर ही वजाबाकी सुद्धा
25 येते आणि म्हणून 23, -2 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. तर अशा असंख्य उकली तुम्ही सांगू शकता. आता पहा प्रश्न क्रमांक 4. ज्या दोन संख्यांची वजाबाकी 14 आहे अशा संख्या शोधा. परत मोठी संख्या x, लहान संख्या y, म्हणून x वजा y बरोबर 14. x वजा y बरोबर 14. आता वेगवेगळ्या उकली तुम्ही सांगू शकता. x ची किंमत 0 घ्या, y ची x ची किंमत 14 घ्या, x ची किंमत 14 घ्या, y ची किंमत 0 घ्या. 14 वजा 0 बरोबर 14 येतात. म्हणून 14,0 ही एक उकल आहे. आता x ची किंमत 15 घ्या, y ची 1 घ्या. 15 वजा 1 बरोबर 14, म्हणजेच 15,1 ही दुसरी उकल आहे. याच पद्धतीनं 16,2 तिसरी उकल आहे. 17,3 चौथी उकल आहे. 18,4 19,5 20,6 21,7 अशा असंख्य उकली तुम्ही लिहू शकता. याच्याशिवाय ऋण संख्या घेऊन सुद्धा तुम्ही उकली लिहू शकता. जसं की एखाद्यानं काय केलं, x ची किंमत 13 घेतली आणि y ची किंमत -1 घेतली. 13 आणि -1 यांची वजाबाकी केली तर ती 14 येते. किंवा मग एखाद्यानं x ची किंमत 12 घेतली, y ची किंमत -2 घेतली, तर या दोन संख्येची वजाबाकी सुद्धा 14 येते. एखाद्यानं x ची किंमत 11 घेतली, y ची किंमत -3 घेतली, तर 11 आणि -3 यांची वजाबाकी सुद्धा 14 येते. तर अशा सुद्धा उकली तुम्ही घेऊ शकता. आता पाहिलात प्रश्न क्रमांक 2. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 आहे. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 आहे. आता इथं मोठी संख्या x गृहीत धरली, लहान संख्या y गृहीत धरली, म्हणून समीकरण होणार x वजा y बरोबर 2. आणि आता काही उदाहरणं दिलीत, जसे की 10 वजा 8 बरोबर 2 होतात, 9 वजा 7 हे सुद्धा 2 होतात. पुढं बॉक्स दिलेत, तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही इथं समजा 8 लिहिले. पहिल्या बॉक्समध्ये 8 लिहिले. 8 मधून किती वजा करायचे म्हणजे 2 येतात. तर 8 मधून 6 वजा केल्यानंतर 2 मिळतात, म्हणजे 8 वजा 6 म्हणू शकता. 8 वजा 6. या ठिकाणी एखाद्यानं 7 लिहिले. या बॉक्समध्ये 7 लिहिले. 7 मधून किती वजा केले तर 2 येतात. तर 7 मधून 5 वजा केले तर 2 येतात, म्हणून 7 वजा 5 असं या दोन बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. 7 वजा 5 बरोबर 2. किंवा इथं 8 वजा 6 बरोबर 2. आणि म्हणून या समीकरणाच्या उकली 10,8 9,7 8,6 7,5 अशा असतील. आता पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या समीकरणाच्या किमान 5 उकली काढा. दिलेल्या समीकरणाच्या किमान 5 उकली काढा. m अधिक n बरोबर 12.
पहिले समीकरण आहे यम अधिक यन बरोबर 12. याच्या 5 उकली जर काढायची असतील तर तुम्ही सुरुवात शून्यापासून करू शकता. यमची किंमत 0 घेतली, यनची 12, 0,12. त्याच्यानंतर यमची 1 घेतली, यनची 11, 1,11. यमची 2 घेतली, यनची 10 घेतली, 2,10. यमची 3 घेतली, यनची 9 घेतली, 3,9. यमची 4 घेतली, यनची 8 घेतली, 4,8. यमची 5 घेतली, यनची 7 घेतली, 5,7. अशा कितीतरी उकली तुम्हाला लिहिता येतील. एखाद्यानं यमची किंमत 12 घेतली, यनची 0 घेतली, 12 अधिक 0 हे सुद्धा 12 होतात. आणि एखाद्यानं यमची किंमत 11 घेतली, 11. यमची किंमत 11 घेतली आणि यनची 1 घेतली तर हे सुद्धा 12 होतात. पर यमची किंमत 13 घेता येईल का? यमची किंमत 13 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यमची किंमत 13 घेतली आणि यनची वजा 1 घेतली, 13 आणि ऋण 1 यांची बेरीज सुद्धा 12 येते. म्हणून 13 आणि ऋण 1 ही सुद्धा या समीकरणाची उकल आहे. किंवा 14 आणि ऋण 2, 14 आणि ऋण 2. किंवा 15 आणि ऋण 3, 15 आणि ऋण 3 ही सुद्धा उकल आहे. किंवा 16 आणि ऋण 4 यांची सुद्धा बेरीज 12 येते. किंवा 17 आणि ऋण 5 यांची सुद्धा बेरीज 12 येते. तर अशा असंख्य उकली तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न, यम वजा यन बरोबर 4. मोठी संख्या यम आहे, लहान संख्या यन आहे, दोन्हीची वजाबाकी किंवा फरक 4 आहे. तर अशा बऱ्याच संख्या तुम्हाला सांगता येतील. आता गृहीत धरा तुमच्यापैकी एखाद्यानं यमची किंमत 10 घेतली आणि यनची किंमत 6 घेतली. 10 वजा 6 बरोबर 4. किंवा तुम्ही 5 पासून किंवा 4 पासून सुरुवात करू शकता. उकली लिहिण्यासाठी 4 पासून सुरुवात करू शकता. जसे की यमची किंमत 4, यनची 0, 4,0. त्याच्यानंतर यमची 5, यनची 1, 5,1. त्याच्यानंतर यमची 6, यनची 2, 6,2. कारण 6 वजा 2 4 होतात. यमची 7, यमची किंमत 7 आणि यनची 3, 7 वजा 3 हे 4 होतात. यमची 8 घेतली, यनची 4 घेतली, 8 वजा 4 4 येतात, 8,4. 9,5, 10,6, 11,7, 12,8. अशा कितीतरी उकली तुम्हाला लिहिता येतील. आता गृहीत धरा एखाद्यानं यमची किंमत 3 घेतली. 3 मधून किती वजा केले म्हणजे 4 येतात. 3 मधून जर ऋण 1 वजा केले तर 4 येतात. म्हणून तुम्ही 3 आणि ऋण 1 ही सुद्धा उकल सांगू शकता. किंवा 2 आणि ऋण 2
ही सुद्धा उकल होऊ शकते. ऋण आणि 2 आणि ऋण 2 किंवा 1 आणि ऋण 3, 1 आणि ऋण 3 ही सुद्धा उकल आहे. आता शेवटचा प्रश्न, x आणि y चलाचा उपयोग करून 2 चलातील 5 रेषीय समीकरणे लिहा. तर अशी किती समीकरणं लिहिता येतात. जसे की x अधिक y बरोबर 0 किंवा x अधिक y बरोबर 5 किंवा x वजा y बरोबर 10 किंवा x वजा y बरोबर 5 अशी कितीतरी समीकरणं तुम्ही लिहू शकता. याच्याशिवाय x आणि y साठी सहगुणक वापरून सुद्धा समीकरणं लिहिता येतात. जसं की 2x अधिक y बरोबर 8 किंवा 3x अधिक y बरोबर 9, 2x अधिक 3y बरोबर 10, 5x अधिक 5y बरोबर 20 असे कितीतरी समीकरणं तुम्ही सांगू शकता. तर हा होता स्वाध्याय क्रमांक 24.